तर मित्रांनो, आपण आलतो आपल्या विहिरीवरती मोटर चालू करायला. आपल्याला आज केळीला पाणी सोडायचं होतं. आता ह्या व्हिडिओतून तुम्हाला सांगायचं आहे असं आहे, की आपण मग शेती करतोय, सगळं करतोय, आपण सर्वांना जगवतोय. पण एक लक्षात यावं रानात येताना, आता कसं आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत, रात्रीचं जरा इचुकाटा भरपूर असतो प्रमाणात. त्याच्यामुळं जरा लक्ष ठेवून आपलं करत जावं. बूट ही कुठलंही काम करताना लक्ष ठेवून करत जावं. बूट घालायचं आपलं लांब का पायात. आता मी इथं फिल्टर तुम्हाला सांगतो, इथं फिल्टर जोडायला आलतो. आता फिल्टरचं जोडताना कॉक फिरवला. कॉक फिरवायच्या वेळेस तिथं मला वाजलं काहीतरी. आता इथं हे गावात आहे बघा. तुम्हाला इथं काय वाटतं इथं काय असेल हे गावात? आता तुम्हाला दावतो इथं काय आहे ती आहे बा, एवढीसं गावात आहे. इथं आहे का मान्यर आहे, मान्यर आहे. वाटतंय का शेतकरी मित्रांनो काय आहे म्हणून हे बघा. किती गुंडळा करून बसलंय. त्याच्यामुळं कधी शेती करताना आपल्या जीवाला जपून शेती करा. ह्या व्हिडिओ सांगण्याचा उद्देश असाच आहे. बघा कसं बसलंय ते बघितलं का तुम्ही? त्यांनी स्वतःचा पूर्ण बिंडोळा करून घेतलेला आहे. त्याच्यामुळं शेती करताना लय जपून करणं लय महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. आपली काळजी घेणं, आपल्याला घरच्यांची काळजी घेणं लय गरजेचं आहे. घरून येताना आपलं बूट ही व्यवस्थित येत जावा. तर मला काही जास्त काय बोला येत नाही, पण तुम्हाला ह्या व्हिडिओ एवढं सांगायचं होतं की आपली घरी कोणतरी वाट बघतं, ह्या गोष्टीचा अंदाज घ्या. घरची म्हणत असतात आपल्याला सावकाशचं आहे, बूट मोठं वापरा. हे बा कसलंही आहे का? त्या शेतकरी मित्रांनो लय जपून राहावं गाड्या. असं कधी म्हणायचं नाही हे बारकं आहे आणि हे काय करतंय. मूर्ती लहान आहे पण कीर्ती मान आहे. माणूस झोपला म्हणजे झोपलाच बघा.